कडाक्याच्या थंडीमध्ये अशी चुलीची ऊब आणि चुलीवरचं जेवण गरमागरम मस्तपैकी रोट्या आणि चपात्या आज आपण करणार आहोत. आणि मस्तपैकी पनीरची भाजी बरं का, पाहता क्षणात कोणालाही आवडेल इतकी भारी होते. तर इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कट करून, हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे काही घेतलेले आहेत, आणि काजू घेतलेले आहेत. तर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आपण स्वच्छ धुवून बारीक असे कट करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला थोडासा लाल तिखटाचा वापर करायचा आहे, जेणेकरून वाटण छानपैकी मिळून येईल. तर पाणी टाकून आता हे वाटण आपण बारीक करून घेणार आहोत. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. तर इथे पाहू शकता छानपैकी असं बारीक पाणी टाकून आता वाटण आपण इथे करून घेतलेलं आहे. आता चुलीवरती आपण कढई ठेवली आहे. आता कढई गरम झालेली आहे. आता यामध्ये आपण गावरान तूप टाकून घेऊया. आता आपल्याला इथे पनीरचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत बारीक बारीक, पाहू शकता. जास्त पण बारीक नाही केलेले आपण. आता यामध्ये तुपामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकलेलं आहे. तर हे तुपामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकल्याच्या नंतर आपण इथे पनीरचे तुकडे टाकणार आहोत. आणि पनीर चांगलं 1-2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे पनीरला छानपैकी असा खाताना चांगला स्वाद येतो, मीठ टाकल्यामुळे, परतून घेतल्यामुळे. आणि एक तुपाचा फ्लेवर देखील छान येतो. तर आता 1-2-3 मिनटं परतल्यानंतर आता आपण हे पनीरचे तुकडे आपण काढून घेऊया. आता पनीरची भाजी करण्याकरता कांदा तर पाहिजे. आता कांदा इथे आपण 2-3 मध्यम आकाराचे आपण कांदे चिरून घेतलेले आहेत आणि अगदी बारीक कांदा चिरून घ्यायचा. तर कढईमध्ये तूप होतं, त्या तुपामध्येच आपण तेल टाकलेलं आहे. आता तुपामध्ये आणि तेलामध्ये चांगलं गरम कांदा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे अजिबात कच्चा राहणार नाही कांदा आणि करकर भाजी लागणार नाही आणि भाजी देखील मिळून येईल व्यवस्थित. तर कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे आपलं वाटण देखील तयार आहे आणि कांदा आपला परतत चाललेला आहे. छानपैकी असं बारीक वाटण करून घ्यायचं. तर कांदा आता आपल्याला चांगला परतला गेला आहे. आता काय यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत. तर आपले घरगुती जे मसाले आहेत ना, त्याचाच वापर इथे केलेला नाही. पनीरचा जो मसाला असतो ते सर्वजण टाकतात, परंतु अगदी साध्या पद्धतीमध्ये आपण ही भाजी केलेली आहे. तर सर्व वाटण जे आहे ते वाटण आपण टाकून एक 5-10 मिनटं चांगला मंद आचेवरती मसाला चांगला परतून घेतला, म्हणजे तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेतला ना, किंवा भाजी देखील चवीला खूप छान होते. आता यामध्ये आपण मसाले वापरूया. तर इथे घरगुती मसाले वापरलेले आहेत मी. लाल तिखट घेतलेलं आहे आणि 1 चमचा आपण इथे काळं तिखट घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण इथे गोडा मसाला घेतलेला आहे. मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता, पण इथे घरातलेच मसाले वापरलेले आहेत. आणि थोडीशी हळद. आता सर्व मसाला पुन्हा एकदा आपण चांगला परतून घेऊया. तर मसाला चांगला परतला गेला ना, की मग भाजी देखील चवीला खूप छान होते आणि तरी देखील येते. घाईघाई असा मसाला अजिबात परतून घ्यायचा नाही. तर चवीनुसार आपण यामध्ये मीठ देखील टाकलेलं आहे. मीठ शेवटी टाकलं तरी चालू शकतो, मिठाचा अंदाज नसेल तर. पण इथे मी आधीच टाकलेलं आहे. तर मसाला चांगला आता आपण परतून घेऊया. तर पाहू शकता आपला इथे मसाला चांगला परतला गेला आहे आणि छानपैकी असं तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया थोडंसं आणि मसाला पुन्हा एकदा 5 मिनटं चांगला शिजून देणार आहोत आपण, म्हणजे कच्चेपणा अजिबात राहणार नाही. कांदा जो आहे आपण घातलेला आणि मसाला चांगला एकजीव होईल आणि कच्चेपणा त्यातला निघून जाईल. तर एक 5 मिनटं आता हा मसाला आपण चांगला शिजून देऊया. तर पाहू शकता इथे मसाला आपला चांगला शिजला आहे आणि छानपैकी अशी तरी देखील आलेली आहे आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे. आता यामध्ये आपण पनीरचे काप घालून घेऊया. जे आपण तळून घेतले होते ते आता पनीरचे काप आपण टाकून घेऊया. आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे ना, मग तेवढं पाणी यामध्ये आपण टाकून घ्यायचं. परंतु मसाला चांगला मसाल्यामध्ये चांगलं पनीर जे आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे पहिल्यांदा. आणि पनीरची भाजी ही जास्त पण पातळ चांगली लागत नाही. थोडीशी ग्रेव्ही करायची फक्त, जेणेकरून चपातीबरोबर किंवा आपल्या भाताबरोबर खाता येईल व्यवस्थित. वरून थोडीशी आपण कोथिंबीर घातलेली आहे बारीक कट केलेली आणि पुन्हा एकदा भाजी आपण परतून घेऊया.
आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पहिल्यांदा वाटणाचं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे उकळीमध्ये चांगलं ना पनीरमध्ये मसाला चांगला मुरला जातो आणि त्याच्यामुळे पनीरची भाजी ही टेस्टी लागते खायला. तर थोडंसं पाणी आपण जास्त टाकलेलं आहे. आता एक भाजी आहे ना चांगली उकळून देऊया आपण मंद आचेवरती 1-5-10 मिनटं, म्हणजे चांगला मसाला एकजीव होऊन जाईल आणि मुरलं जातं मग पनीरमध्ये मसाला, आणि मग खूप भाजी टेस्टी होते. तर पाहू शकता इथे छानपैकी अशी चुलीच्या उभेला मस्तपैकी असं गरम गरम स्वयंपाक, आणि भारी वाटतं बरं का. कडाक्याच्या थंडी जरी पडत असली ना तरी असं चुलीवरती स्वयंपाक खूप छान वाटतं करायला. तर इथे झाकण ठेवलं होतं आपण पाहू शकता, आणि छानपैकी असा सुगंध सुटला आहे भाजीचा खरं तर. तर पाहू शकता भाजीची ग्रेव्ही अशी थिक झालेली आहे. तर अशाच पद्धतीमध्ये भाजी करायची, खूप छान लागते चवीला. तर या भाजीबरोबर मस्तपैकी आता आपण चपाती करणार आहोत काही, आणि काही फुलके देखील करणार आहोत. पण फुलके आपल्या गावरान पद्धतीमध्ये मोठे मोठे करणार आहोत. तर वरून थोडीशी आता आपण कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली भाजी येते रेडी आहे खाण्यासाठी. तर इथे पाहू शकता मोठ्या मोठ्या आकारामध्ये छानपैकी असे तूप लावून फुलके केले आहेत आणि काही चपात्या देखील केलेल्या आहेत. तर असं चुलीच्या उभेला संध्याकाळी थंड गार हवेमध्ये आणि गार वारेमध्ये असं चुलीचं वरचं गरम जेवण कोणाला आवडणार नाही. तर इथे सगळा स्वयंपाक आपला इथे झालेला आहे. मस्तपैकी गरमागरम चपाती, गरमागरम पनीरची भाजी आणि आपले छानपैकी असे मोठे मोठे फुलके तूप लावून छानपैकी. तर आज केलेला स्वयंपाक तुम्हाला जर आवडला असेल, किंवा आज केलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक नक्की करा बरं का, कारण का तुमचा एक सपोर्ट माझा व्हिडिओ पुढे जाण्यासाठी मदत होतो आणि चॅनल ग्रोथ होण्यासाठी मोठा होण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. या सगळ्यांनी जेवण करायला.